पी-एम-पी-एल सर्वसामान्य लोकांच्या जीवाशी खेळत आहे का? इलेक्ट्रिक बस तर पुण्यात आल्या, परंतु त्याचं मेंटेनन्स वेळेवरती होत आहे का? त्यांचं ऑडिट वेळेवरती होत आहे का? कुठं काय प्रॉब्लेम आहे, कुठं काय नाही, या सगळ्या गोष्टी व्यवस्थित चेक होत आहे का? हे प्रश्न उपस्थित करायची वेळ आता आलेली आहे. मित्रांनो, एक बस ज्याच्यामध्ये 50 प्रवासी प्रवास करत होते आणि ती बस शॉर्ट सर्किटमुळं अचानक पेट घेते. चाकण येथे घडलेली ही घटना, या घटनेने अक्षरशः थरार उडून दिला त्या बसचा. मित्रांनो, त्या बसला पेटल्यावरती क्षणार्ध, मित्रांनो मिनिटामध्ये ते बस पेटून खाक झाली. तिचा धूर किलोमीटरपर्यंत पसरला. एवढ्या भयानकरित्या ती बस पेटली होती. मित्रांनो, त्या बॅटरी होती. त्या बॅटरीसोबत आगीचा संपर्क आला, त्यामुळे तर ती आणखीन जास्त पेटली. विचार करा मित्रांनो, ही बस सुरक्षित आहे का? हा प्रश्न आता उपस्थित करायची वेळ आलेली आहे. जर ड्रायव्हरच्या सतर्कतेने या गोष्टी झाल्या नसत्या, तर त्यामध्ये 50 लोकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार समोर आला असता. मित्रांनो, लिटरली जर तुम्ही या केसमध्ये जर बघितलं, त्या ड्रायव्हरच्या हुशारीमुळं आणि त्या ड्रायव्हरच्या समाधानकारक प्रतिसादामुळं सगळ्या गोष्टी प्रॉपररित्या तिथे घडून आल्या. सगळं प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं. 50 प्रवाशांचा तिथे जीव वाचला, त्या फक्त ड्रायव्हरच्या हुशारीमुळं. त्याला समजलं की शॉर्ट सर्किट झालाय, त्याने लगेच जेवढे पण प्रवासी होते त्यांना बाहेर काढलं. मित्रांनो, याच्यावरनच प्रश्न सगळ्यात मोठा उपस्थित राहतोय, तो पी-एम-पी-एलच्या या कारभारावरती. पी-एम-पी-एल दिवसाला बसेसला ऑडिट करत आहे का? त्या मेंटेनन्स वेळेवरती होत आहे का? इलेक्ट्रिक टेक्नॉलॉजी आपल्या देशामध्ये अजूनही तेवढ्या प्रमाणामध्ये विकसित नाहीये. परंतु जेवढी विकसित आहे त्यामार्फत सगळी चेकिंग होऊन ती बस व्यवस्थित आहे का? या सगळ्या गोष्टी पी-एम-पी-एल बघत आहे का? हा देखील प्रश्न उपस्थित होतोय. मित्रांनो, याच्यामध्ये जर बघितलं तर 50 लोकांच्या जीवाशी जर बरं वाईट झालं असतं, तर ही सगळी जबाबदारी ही पी-एम-पी-एल वरती आली असती. आणि याच्यामध्ये जर आपण बघितलं तर मित्रांनो, ती जी बस आहे ती पूर्णतः एसी बस आहे. आतमध्ये पूर्णतः पॅक बस असते. दारं खिडक्या ज्या असतात मित्रांनो त्याच्यामध्ये नसतात. ती डायरेक्टली पूर्ण सॉरी, खिडक्या ज्या असतात त्या नसतात, दारं असतात. मित्रांनो, याच्यामध्ये जर बघितलं ती बस आहे ना, पूर्णतः कॉम्पॅक्ट बस आहे. एक फक्त इमर्जन्सी एक्झिट आहे त्या बसमध्ये. परंतु तुम्ही विचार करा, क्षणार्धात एवढ्या लवकर जर आग लागत असेल आणि एवढ्या लवकर त्याचं इफेक्ट दिसून येत असेल, तर त्या इमर्जन्सी गेटपर्यंत पोहोचूस्तोवर तर काय होईल? मित्रांनो, अत्यंत दुर्मिळ घटना मानली जाते ही, की एक अशी बस संस्था जी लाखो लोकांना दिवसाला सोडते आणते. पी-एम-पी-एल हे पुणे आणि पिंपरी चिंचवड, ते पूर्ण पुणे शहरामध्ये, पुणे जिल्ह्यामध्ये हे यांचं नेटवर्क आहे आणि सगळीकडे मित्रांनो यांच्या गाड्या जातात. यांच्या गाड्यांवरती आता सुरक्षतेचा सवाल केला जातोय. त्याचं कारण आहे मित्रांनो ही लागलेली आग. ही बस सुरक्षित आहे का? हा देखील प्रश्न उपस्थित केला जातोय. एक आग लागली आहे, फक्त आहे ना त्याच्यामध्ये काय एवढं जीवितहानीच झाली नाही, असा विचार करून चालणार नाही. जर ही आग एखाद्या शहरी भागात लागली असती तर मित्रांनो, ही जी आग लागलेली आहे ती चाकणबशी लागलेली आहे. जी महिंद्रा कंपनीज वगैरे आहेत तिथे ही लागलेली आहे. थोडा आजूबाजूचा परिसर जो आहे तो मोकळा आहे तिथं. त्यामुळं जीवितहानी टळली आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जर हीच आग एखाद्या ट्रॅफिकमध्ये अचानक लागली असती, तर आजूबाजूच्या गाड्यांचं किती नुकसान झालं असतं, आजूबाजूच्या प्रत्येक त्या आसपास असलेल्या गोष्टींचं किती नुकसान झालं असतं, हे देखील प्रश्न उपस्थित झाले असते. त्यामुळं मित्रांनो, कुठेतरी या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे. पी-एम-पी-एलच्या या कारभाराकडे लक्ष देणं गरजेचं आहे आणि या ज्या बसेस आहेत त्या वेळेवरती मेंटेन ठेवले जातात आहे काय, या गोष्टी देखील बघणं गरजेचं आहे. इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजी आलेली आहे. आपण त्यांना आत्मसात देखील केलेला आहे. परंतु त्या बसची दुरवस्था होऊन त्याच्यावरती वेगळ्याच गोष्टी इफेक्ट होणं, अशा प्रकारच्या आगी पेटणं, मित्रांनो हे दुर्मिळ गोष्ट आहे आणि या गोष्टीचं निवारण आहे. जर वेळेवरती तुम्ही मेंटेन ठेवल्या बसेस, वेळेवरती सगळं सोल्युशन केलं, तर कुठलीही जीवितहानी ह्याच्यात होणार नाही. या केसमध्ये त्या ड्रायव्हरच्या हुशारीमुळं या सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या. कुठलीही जीवनहानीच झाली नाही. त्यामुळे मित्रांनो त्या ड्रायव्हरचं देखील कौतुक आहे. याचमध्ये सर्वसामान्य लोकांचा देखील प्रश्न आहे पी-एम-पी-एलला, की तुम्ही या टेक्नॉलॉजी प्रोव्हाईड करताय ते, तर तुम्हाला त्याचं सोल्युशन आहे का? तुम्ही त्याला वेळेवर मेंटेन ठेवू शकता का? हे देखील प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. नक्कीच मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय